आणि यानंतर वळणार आहोत राज्यातल्या बातम्यांकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपने मुंबईचा चेहरा मोहरा बदलला असून मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम तुम्ही केलं अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट सुरू झालाय, मात्र कुणाच्या बापामध्ये ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकाल असा हल्लाबोल फडणवीसांनी केलाय। भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला मोठी करणारी पार्टी आहे। या ठिकाणी सगळ्या प्रदेश अध्यक्षांचे फोटो लागले आहेत। यातला प्रत्येक प्रदेशाध्यक्ष सामान्य घरातून आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं यातलं कोणीच कोणाच्या रक्ताच्या नात्यातलं नाहीये। भारतीय जनता पक्षामध्ये आमचं नातं हे परिवाराचं नातं आहे, आमचं नातं आहे हिंदुत्वाचं नातं आहे, आमचं नातं आहे भारतीयत्वाचं नातं आहे। भाजपचं सरकार आल्यानंतर या मुंबईचा चेहरा आम्ही बदलून दाखवला। वर्षानुवर्ष तुम्ही राज्य केलं, केवळ या महानगरपालिकेला त्या ठिकाणी सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजून त्याची अंडी खात राहिलात आणि शेवटी त्या कोंबडीलाही चिरण्याचं काम तुम्ही केलं। या मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम तुम्ही केलं। या माझ्या गिरगावातला, माझ्या या संपूर्ण दक्षिण मुंबईतला मराठी माणूस आज त्या ठिकाणी हद्दपार झालेला आहे। याच्याकरता दोषी कोण आहेत याचं उत्तर एकदा त्या ठिकाणी आम्हाला द्या। तुम्ही केवळ मराठीच्या नावावर या ठिकाणी राजकारण करत राहिलात। परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत। आता आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील। महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे, अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील। मी त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील। उद्धव ठाकरेंच्या समितीने त्यांच्या उपनेत्यांनी सांगितलं, पहिलीपासनं 12वी पर्यंत हिंदी अनिवार्य करा आणि तो रिपोर्ट उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटने स्वीकारला। त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली, कॅबिनेटच्या मीटिंगवर सही केली आणि आता ज्यावेळी आपल्या सरकारने निर्णय केला की तिसरी भाषा हिंदी तर शिकता येईलच, पण हिंदी सोबत कोणतीही भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल, त्यावेळी मात्र हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती अशा प्रकारचं बोलणं सुरू केलं। या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे, ती म्हणजे मराठीची। मराठी शिकावीच लागेल।